सुरण गोव्यावरून आणला होता मुलाने. बघा गोव्याच्या मातीतल्या सुरणाचा रंग बघा. हा बघा, हे मी असं कापून घेतलेलं आहे वेळीवर, थोडा ठेवून दिलेला आहे आणि ही अशा कचऱ्या काढलेल्या आहे. त्याला आता मीठ लावून ठेवले आहे. परत धुवून परत जरासं किंचित मीठ घालून हळद आणि मिरची पावडर घालायची आणि ठेवायची. त्याचबरोबर रवा फ्राईंग पॅनवर तेल घालून रवा लावून ही तळून घ्यायचे. इकडचा सुरण वेगळा आणि हा बघा मस्त आहे. नंतर मी तुम्हाला कापं केलेली दाखवते आहे. अशी या कचऱ्या काढून मीठ लावलेलं होतं, परत धुवून परत हळद मिरची पावडर आणि जरासं मीठ घातलेलं आहे. आणि ही बघा, ही अशी तळायला खोबरेल तेलात तळते आहे. ते पण गोव्याचंच खोबरेल तेल आहे. आता ही अशी मंद गॅसवर भाजून घेते, तळून घेते अशा प्रकारे आणि परतून घेते. अशा प्रकारे ही सुरणची आम्ही गोव्यात कापं म्हणतात, इकडे कचऱ्या म्हणतात. हे अशा परतून घेते. अशा ह्या कचऱ्या परतून घेतलेल्या आहे. जरा किंचित पाहिजे असेल तर आपण थोडं असं पाणी शिंपायला हरकत नाही. मग थोडं झाकून पण ठेवलं की अशी ही सुरणची कापं खुसखुशीत अशी म्हणजे सॉफ्ट होतात आणि खायला बरी लागतात. याला आता माझ्याकडे तांदळाचं पीठ आणि रवा संपला होता म्हणून मी हे गव्हाचं पीठ लावून अशा प्रकारे सुरणची कचऱ्या काढलेल्या आहेत.